अझरबैजानचे कावळे, मुंबईचे कावळे नाटक कसं होतं तसं इकडे अझरबैजानचे कावळे, प्रचंड कावळेच कावळे. सकाळी पेव उठले सगळं, थंडी खूप असते बापरे. बाकूच्या कुठलं हे कुठलं काय आहे ते हैदर अली म्युझियम आहे ना. हैदर अली म्युझियममध्ये आहोत. ही अशी त्याची बिल्डिंग आहे आणि आता ते गाडीनं आपण हैदर अली म्युझियम बघणार आधी आणि नंतर मग बर्निंग माउंटन बघायला जाणार. The name of this building is called Heydar Aliyev Center. Why it's called Heydar Aliyev Center? Because as you know, our ex-president was called Heydar Aliyev. So there are a lot of buildings named after Heydar Aliyev. This one is one of them. Okay. सगळ्यात महागडी ऑप्शनची गाडी आहे. काय गाडीचं नाव आहे? मर्सिडीज आहे पण CLS वाटतं. काय काय SS. सगळ्यात महागडी विकली गेलेली दुनियाची कार होती. अच्छा. चालवायची गाडी आहे. तिला पाठीमागे अशी चेन आहे आणि पुढे असं बर्फातनं सरकायचं आहे. काय भारी गाडी आहे ना. इतक्या दुनियाभराच्या भारी भारी गाड्या आहेत ना. हे अझरबैजानचं कार म्युझियम आहे, हैदर अली कार म्युझियम. बघावं तेवढा नवीनच गाड्या, बघावं तेवढा नवीनच गाड्या. इतकी व्हरायटी, बापरे बापरे. कुठली दुनियेतल्या इतक्या सगळ्या प्रकारच्या गाड्या बघूनच इतका आनंद होतोय की ही डेव्हलपमेंट कशी झाली. चाकानंतर मग ऑटोमॅटिक इंजिन आणि मग त्याच्यातून वेगवेगळे आकार, अशा पद्धतीनं हे म्युझियम इतकं भारी आहे. इतक्या काय गाड्या आहेत. हे अझरबैजानचं हैदर अलीचं म्युझियम आहे. त्याची ही बाजूला असं आहे आणि त्या बाजूनं सगळं
this all are claims. 24 hours. 24 hours it is burning. Yeah. Let them to come. I will also check. So, it is the combination of the metal and gas, and the combination of metal and gas makes it to burn. And even if when it rains and snows, it never stops. Goes out burn. Yeah. And from the ancient times, there were 3 fire mountains. This one is only just one more. And for that reason, in the city center, you can see the 3 flame towers. The 3 flame towers symbolize the 3 burning mountains from the ancient times. Yeah. म्हणजे इथे पूर्ण बर्फ असू शकता तरी पण हे म्हणजे ह्याच्यावर पूर्ण बर्फ पडलेला असलं तरी खालून मात्र हे पेटलेलंच असतं असं याचं वैशिष्ट्य आहे. So in Azerbaijan only this much is balanced, right? Yes, this is the only one. and it happens only तर अझरबैजान ह्या देशामधला हा एक डोंगर आहे जो कायम 24 आवर्स हजारो वर्षापासून पेटलेलाच आहे आणि इथेन गॅस ह्याच्यात येत असतो आणि हे आज आपण इथं बघितलं आयशा बरोबर. थँक्यू आयशा. You're welcome. And it's called Yanar Dağ in our country. Yanar means fire and Dağ means mountain. So it means Yanar Dağ. Fire. हे फायर टेम्पलला आलोय आणि फायर टेम्पलच्या तिथं इथं रेस्टॉरंट आणि असं एक छान बांधकाम आहे. आता फायर टेम्पलला जातोय. आता फायर टेम्पल काय आहे ते बघूया काय विशेष असणार आहे. तर हे एक अझरबैजानचं एक बघण्यासारखं ठिकाण आहे ते आता बघूया. आणि मग इथं इंडियन रेस्टॉरंट पण आहे आणि तिकडचं फूड कल्चर वेगळं आहे. This temple is called Ateshya. So what does it mean? Atesh means fire and Yat means place. So it means fireplace and it dates back to the old Persian words. Okay? And actually from the ancient times this all fire was the natural, but then this all were stopped and they replaced it with artificial one. But before, was it like real at some point? Yeah, before it was natural, but then it stopped and they replaced it with artificial. So in every room different culture. तर हे फायर टेम्पलच्या मध्ये असलेल्या ह्या रूम्स आहेत आणि ह्या रूम्समध्ये असं त्यांनी ते कल्चर ठेवलं आहे. उदाहरणार्थ हा माणूस खाली बसून काय करतो आपल्याकडे कोकणामध्ये कसं ठेवलं तसा हा जेल मधला माणूस आहे. इंडियन कल्चर आहे. हां हे मिक्स ऑफ इंडियन कल्चर. अच्छा. हो अगदी देवता म्हणतो ना अगदी पंचमहाभूतामध्ये ते सगळं चालतं. Other evidence suggests that the Ateshgah temple was of particular importance for Indians worshipping Shiva and Ganesha, although travelers mention other deities as well. तर असं हे अझरबैजानचं फायर टेम्पल आहे. फायर टेम्पलमध्ये इथं ओरिजिनल फायर होतं म्हणे पण आता फायर नाही आहे.
आता हे सगळं आर्टिफिशियल त्यांनी केलं आहे. पण टुरिस्ट प्लेस आपली कोकणामध्ये कशी असते एखादी टुरिस्ट प्लेस की ज्याच्यामध्ये आपलं गावचं कल्चर, गावाची गाडी, बैलगाडी, घोडे, पूर्वीचं 100 वर्षापूर्वीचं सुतारकाम, बाराबैती, लोखंडकाम, लोहारकाम, ऐरणीच्या देवा तुला त्याचं भाता वगैरे असं सगळं ठेवायचं ना, तसं इकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे फायर प्लेस त्याला म्हणतात. आणि ह्याच्यावरती ठिकठिकाणचे ब्रोकर जगातले हे सगळे लोक येतात आणि इथं बघतात आणि जातात. So right now, hi. Hi. So right now we are in Azerbaijan and we are watching meat shop. Yeah. Meat shop here. अच्छा इकडचे हे दुसरे. Thank you. तर आपण आता ह्या अझरबैजानच्या कुठला चौक हा निजामी स्ट्रीटला आहोत. थंडी खूप आहे पण मजा येते. तर कसं तरी गाणं चालू आहे म्हणतो आणि सगळं नाचत आहे. काय ते बघूया जरा. मैं एक फोटो निकालो सर प्लीज. मैं निकालता हूँ. क्या नाम है आपका? नासिर खान. नासिर खान. कहाँ है होटल आपका? होटल हमारा एक तरफ है. क्या नाम है होटल का? रोमियो. रोमियो जी. ओहो बहुत मिलके खुशी हो गई. बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू. चलो बहुत टाइम से अफगानी भाई तो मिला. थैंक यू. आइए आपको चाय पिलाएं. कड़क चाय बनाते हैं. फैमिली के साथ आए. थैंक यू. बहुत खुश हूँ आपको मिलकर. थैंक यू. बहुत खुश हो. माशाल्लाह आपका एक्टिंग कोई नहीं कर सकता है. कोई भी नहीं कर सकता. आप बहू बनते ना बहू. ठीक है कल मिलते हैं. बाय बाय.